फ्रेंड्स, मी सचिन तुलाकी आपलं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन YouTube पाठशाला चॅनलवर. तर मित्रांनो, हा ट्रिगोनोमेट्री जो क्वेश्चन आहे, आज आपल्याला जे 10वीचा आपण PYQ घेत आहे त्यामध्ये जो आजचा टॉपिक आहे तो ट्रिगोनोमेट्रिक म्हणजे मॅक्सिमम स्टुडंटला जो हार्ड जाणारा टॉपिक आहे तो म्हणजे ट्रिगोनोमेट्री. त्यावर आधारित आपण क्वेश्चन घेणार आहे. आणि बघा, हा एक क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा इफ 1 upon sin square minus 1 upon cos square minus 1 upon tan square minus 1 upon cot square minus 1 upon sec square minus 1 upon cosec square equal to -3. क्वेश्चन बघूनच डोकं चक्रावते. तर बघा, जरी तसं असेल तरीही आन्सर इझी आहे. आपण थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला आन्सर सहज मिळू शकते. यामध्ये थोडा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला आन्सर सहज मिळू शकते. तर बघा काय होईल. आता हा जो क्वेश्चन आहे 1 upon sin square theta minus 1 upon cos square theta, यामध्ये आपण थोडंसं आयडेंटिटीज, ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज वापरल्या आणि त्याचबरोबर काही फॉर्म्युलेज वापरले आपण, ठीक आहे, रेसिप्रोकलचे, तर आपल्याला सहज आन्सर काढता येते. ठीक आहे. तर बघा कसं काढता येईल आपल्याला. तर पहा, याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला LHS घ्यायची. हा क्वेश्चन जो आहे हा 2024 मध्ये विचारलेला आहे पेपरमध्ये, मे बी रिपीट होऊ शकतो. त्यामुळे PYQ घेत आहे आपण, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन बेटा. पहा, LHS घेऊ आपण याची. LHS इज इक्वल टू 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन cot स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन sec स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन cosec स्क्वेअर थीटा. बघा, पाहिला तर क्वेश्चन खूप लेंथी वाटते, असं वाटते की पाहूनच आपल्याला भीती वाटते की काय आहे क्वेश्चन, काय नाही ते. पण थोडंसं जर लॉजिक लावलं आपण तर सहजरित्या आपण सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, 1 अपॉन साइन जे आहे त्याला आपण काय करू पाहिजे, रेसिप्रोकलचा फॉर्म्युला यूज करू. साइनचा रेसिप्रोकल ते कोसेक, तर कोसेक मध्ये करू कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे. त्यानंतर आता यामध्ये मायनस सेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे. त्यानंतर इथे 1 अपॉन टॅन म्हणजे मायनस कॉट स्क्वेअर थीटा, 1 अपॉन कॉट म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. मायनस 1 अपॉन सेक म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आणि 1 अपॉन कॉस म्हणजे 1 अपॉन कोसेक म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. हा रेसिप्रोकलचे फॉर्म्युला आपण यूज केले या स्टेपला. सगळीकडे रेसिप्रोकलचे फॉर्म्युला आपण यूज केलेले आहेत. म्हणजे 1 अपॉन साइन कोसेक, 1 अपॉन कॉस सेक, 1 अपॉन टॅन कॉट, 1 अपॉन कॉट टॅन, 1 अपॉन सेक कॉस, 1 अपॉन कोसेक साइन. हे रेसिप्रोकलचे फॉर्म्युले आहेत. सहजरित्या तुम्हाला लर्न असतील मे बी. तर बघा, आता काय करायचं आपल्याला, आता वापरायचे आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज पण कोसेकची आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. देन सेक ची आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ओके. देन कॉट ला आपण ऍज इट इज ठेवून घेऊ. ओके. या टॅन ला पण ऍज इट इज ठेवून घेऊ आपण. ओके. आता या कॉस काय करायचं, हे साइन आणि कॉस आहे की नाही, आपल्याला एक साइन आणि कॉस ची आयडेंटिटी माहिती आहे. कोणती, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ती आयडेंटिटी यूज करायची आहे. ती काय करायचं आहे, आपल्याला इथे मायनस आहे, मायनस आहे, मायनस कॉमन घेऊ आपण. म्हणजे काय होणार, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. बोथ आर पॉझिटिव्ह, त्यामुळे आपण चेंज करू शकतो इंटरचेंज. ओके. पण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, पहा, हे 1 ला पण ऍज इट इज, कॉट स्क्वेअर ला ऍज इट इज, मायनस मल्टिप्लाय करून घ्या, -1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा, हे मायनस कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता बघा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय होते, 1 होते. काय होते, 1 होते. ही आयडेंटिटी आहे ट्रिगोनोमेट्रिक. इथे आपण ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी यूज केलेली आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ओके. त्यानंतर ऐकलं आपण, बघा, सेम विथ डिफरंट साइन कॅन्सलेशन करायचं आहे. कॉट प्लस आहे, कॉट स्क्वेअर हा निगेटिव्ह आहे, कॅन्सल झाला. तर बघा, हा प्लस 1 आहे, हा मायनस 1 आहे, कॅन्सल झाला. तर बघा, हा 1 टाइम आणि हा 1 टाइम, 2 टाइम्स होते. 1 टाइम प्लस 1 टाइम 2 टाइम्स, म्हणजे आन्सर आलं -2 टाइम टॅन
स्क्वेअर थीटा आणि हा -1 शेवटचा -1. ओके, ही झाली आपली LHS. म्हणजे याला आपण थोडंसं रिड्यूस केलं. काय केलं? रिड्यूस केलं. म्हणजे आपल्याला हे एवढा मोठा कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा त्याला आपण काय केलं? थोडंसं रिड्यूस केलं. ओके, तर RHS माहिती आहे आपल्याला काय? -3. म्हणजे आपण काय करतो या स्टेपला -2 tan स्क्वेअर थीटा -1 = -3. ओके, आता -3 आहे, हा -1 आहे, तिकडे शिफ्ट करून टाका. काय येणार? -2 tan स्क्वेअर थीटा = -3 + 1. मायनसचं प्लस होणार. पण थोडंसं स्पेस करतो मी इथे. पण काय होणार त्यानंतर? आता -2 tan स्क्वेअर थीटा = -2. ओके, मग आता थोडंसं शिफ्ट करा इकडे. बघा, हे -2 tan स्क्वेअर थीटा = -2. tan स्क्वेअर थीटा = हा -2 upon -2. tan स्क्वेअर थीटा = 1. ठीक आहे, tan स्क्वेअर थीटा = 1. टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट काय ना? tan थीटा = 1. आता tan थीटा = 1 आहे, म्हणजे टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते? टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते? तर टॅनचे असते tan 45. व्हॉट? tan 45 = 1. therefore theta = 45 degree. म्हणजे हे जे आहे, ही कंडिशन जी आहे, ती कंडिशन सॅटिस्फाईड होईल कधी? जेव्हा थीटाची व्हॅल्यू 45 असेल, तेव्हा या सगळ्यांचा आन्सर काय येणार? -3 येणार. म्हणजे 1/sin स्क्वेअर थीटा इथे आपण 45 डिग्री ठेवला, इथे 45 डिग्री ठेवला, इथे 45 डिग्री, 45 डिग्री, 45 डिग्री, 45 डिग्री. म्हणजे जर 45 डिग्री ठेवली तर ती त्या डिग्रीला, त्या व्हॅल्यूला हे इक्वेशन जे आहे किंवा इक्वेशन हे सॅटिस्फाईड करेल. ओके, हा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जो आहे तो सॅटिस्फाईड करेल. ओके, बघा बेटा, हे दिसायला जरी हार्ड वाटला तरी क्वेश्चन इझी आहे, तुम्ही सहजरित्या करू शकता. तर ठीक आहे बेटा, स्क्रीनशॉट घ्या, नोट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.